चला तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा छान असं मी पफ स्लीव्ज बाही तुम्हाला कटिंग सांगणार आहे. इथं बघा मी वेअर केलेला आहे ब्लाऊज हा. बघा अशी पफ बाही बऱ्याच वेळा आपल्याला कशी स्टिच करायची, कटिंग कसं करायचं, किती मेजरमेंट कळत नाही, तर मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. बघा एकदम सोपं छान येतं. बघा ह्या साईडला पदर असल्यामध्ये दिसून येतं, पण ह्या साईडला तुम्ही बघून घ्या. बघा छान असं पफ आलेलं आहे. किती अंतरावर घ्यायचा की किती घ्यायचं ही ट्रिक प्रत्येक ब्लाऊजसाठी तुम्ही वापरणार. फक्त कटिंग वगैरे कसं करायचं स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे. बघा पफ वगैरे आलेला आहे. इथं मी बघा अस्तरची बाही नाही, बिना अस्तरची बाही आहे, पण खूप छान असं फिनिशिंग वगैरे एकदम सोपं येतं. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी, मी प्रिया. तर चला तुमच्यासाठी छान असं पफ स्लीव्सची बाही मी कटिंग आणि स्टिचिंग सांगणार आहे. एकदम सोपं छान असं सांगणार आहे. आणि जे रेग्युलर जे नवीन व्हिडिओ आहेत त्या सगळ्यांसाठी युजफुल ठरणार आहे. बघा आता इथं बघा मी वेअर केलेलं ब्लाऊज आहे. बघा हे बघा प्रोफेशनल छान असं मी बघा वेअर पहिले ह्या ब्लाऊजचं मी कटिंग आणि स्टिचिंग दाखवले, म्हणजे हा बॅक पार्ट आहे. बघा अशीच बाही कटिंग वगैरे कसं करायचं, मेजरमेंट किती घ्यायचं, चेस्ट मेजरमेंट किंवा पफ स्लीव्हला वरच्या साईडला तुम्हाला किती घेतलं पाहिजे, अस्तरची बाही असो किंवा बिना अस्तरची बाही असो, ते स्टिच करायचं बरेच सोपं छान असं मी सांगणार आहे. आणि तुम्हाला माझा बॅक पार्ट पण दाखवते. बघा हा बॅक पार्ट मी पहिला तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केला होता बरं का. त्याचा बॅक पार्ट पण खूप छान असं म्हणजे फिनिशिंग वगैरे आलेलं आहे. एकदम मस्तपैकी छान असं तुम्हाला दाखवते. तुम्हाला सोपं छान असं ट्रेंडिंग मी एकदम पफ स्लीव्ज कशी कटिंग करायची, चेस्टचं किती मेजरमेंटचं, बाही दंडगेर किती घ्यायचा, फुल स्लीव्ज असेल तर काय करायचं, सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. फक्त व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवट बघा. आणि व्हिडिओ जर युजफुल वाटला तर इतरांना शेअर करा, म्हणजे ज्यांना कोणाला असं ट्राय करते. बघा हे पफ दिले आहे, म्हणजे पफ तुम्हाला छोटा पाहिजे का मोठा पाहिजे असं पूर्ण डिटेलमध्ये मी एकदम सांगणार. बाही मी जरा लूजच ठेवलेलं आहे, जास्त टाईट वगैरे केलं नाही, कारण जास्त टाईट केलं की पफ वगैरे व्यवस्थित दिसणार नाही, म्हणून छान असं मी केलेलं आहे. बघा तर तुम्हाला सांगते. बघा बॅक पार्ट बघून घ्या. बघा बॅक पार्टला फिनिशिंग वगैरे बघा एकदम छान असं प्रॉपर. ह्या गोलगळ्याचं मी पहिलं कटिंग आणि स्टिचिंग सांगितलेले आहे, म्हणजे बॅक पार्टला आपल्या हुक वगैरे लावायचं बऱ्याच वेळ प्रश्न पडतो ना, कसं लावायचं काय कसं, त्याबद्दल मी ह्या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग दाखवलं आहे. ट्रेंडिंग व्हायरल साडी चालली आहे त्याचं छान असं मी दाखवलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. तर चला आता पुढे तुम्हाला कटिंग वगैरे कसं करायचं सांगते. तर आपण कटिंग करूया. तर चला का बाही कटिंग करायला घेणार आहोत. त्यासाठी वगैरे मी घेतलेलं आहे. तुम्ही इथं अस्तर आणि जो आपल्याला ब्लाऊज कटिंग ब्लाऊजची बाही स्टिच करायला आहे ते घ्यायचं आपल्याला. ब्लाऊजचा कपडा कटिंग करण्यासाठी आपल्याला किती लागलेले ब्लाऊज ते तुम्हाला मेजरमेंट सांगणार आहे मी. आता तुम्हाला बघा अस्तरची बाही असू द्या किंवा बिना अस्तरची बाही तुम्हाला जरी स्टिच करायचं आहे ना, तर मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे अस्तरच्या बाहीसाठी काय केलं पाहिजे आणि अस्तरच्या बाहीसाठी काय केलं पाहिजे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. बघा इथं मी घेतलेलं आहे. ही बघा मी बिना अस्तरचीच बाही तयार करणार आहे, तर तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी बघा इथं किती घेतलेले आहे तुम्हाला सांगते. आता बघा इथं डबल घडीचं आपण घेतलेलं आहे. आपल्या बघा इथे डबल घडी घेतलेली आहे. तर बघा व्यवस्थित बघा एका वेळेस असं ठेवून घ्यायचं. तुम्ही पहिल्यांदा अस्तरावर बाही कटिंग करून घ्यायची, किंवा तुम्ही पेपरवर कटिंग केलं तरी चालेल. पेपरवर पण कटिंग करता येतं, पण मी डायरेक्टली तुम्हाला मग दाखवते कपड्यावरती. एकदम सोपं आहे बरं का. बऱ्याच वेळ काय होतं आपल्या वाटतं चुकल का असं काही होत नाही बरं का. फक्त मेजरमेंट व्यवस्थित टाकायचं आणि चेक करून घ्यायचं, बरोबर होतं मग काही नाही. आता तुम्हाला दाखवतो का. हे बघा व्यवस्थित मी असं एकावर एक कसं ठेवून घेतलेलं आहे. जरी चुरगळे वाटलं प्रेस करून व्यवस्थित घेतलं तरी काही हरकत नाही. आपल्या मेजरमेंट टाकायचं, त्यामुळे एवढी काळजी घेतलेली खूप चांगली आहे. आता बघा 2 पदरी होतं ते अजून एक पदर टाकून घेतलेलं नाही. तर बघा 4 पदरी झालेलं आहे आपलं व्यवस्थित असं. पहिल्यांदा आपण किती घेतलेलं आहे बघा 41 सेंटीमीटर घेतलेला आहे आपण. 41 सेंटीमीटर असा कपडा उंचीला घेतलेला आहे. तर आता तुम्हाला सांगते ह्यातलं बाही आपण कटिंग करण्यासाठी आपल्याला किती मेजरमेंट लागणार आहे. बाही बघा 4 पदरी एका ठेवून घेतलेली आहे. व्यवस्थित बाही एका अशी जुळवून ठेवायची, इकडे तिकडे सरकून द्यायची नाही, बरोबर. आता बघा जर तुम्ही अस्तरची बाही कटिंग करणार असाल तर बाही उंची आपल्याला जेवढी आहे तुमची बाही उंची टाकायची. वरच्या साईडला बाही जोडण्यासाठी अर्धा इंच आणि खालच्या साईडला पाव इंच. आणि जरी बिना बाहीची तुम्हाला करायची असेल ना, तर मग खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच फोल्ड करायला लागणार. छोटीशी पट्टी करायसाठी अशा अर्धा इंच फोल्ड करायला लागणार आहे. तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते. आहे बघा आपण बिना अस्तरची बाही स्टिच करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर बघा बाही उंचीची आहे 10.5. पूर्ण बाही उंची आपण मोठी स्लीव शिवतोय ना, आता ट्रेंडिंग स्लीव चालली आहेत ना, त्यासाठी मोठी स्लीव शिवतोय त्यासाठी बघा उंची टाकलेली आहे 10.5ची. वरच्या साईडने आपल्याला बाही
जोडण्यासाठी अर्धा इंच लागत असतं, अर्धा इंच. खालच्या साईडने आपल्याला बाही बघा, आता बिना अस्तरची बाही आहे ना, त्यामुळे अर्धा इंच आपल्याला फोल्ड करण्यासाठी हे बरोबर 1 इंच आपलं गेलेलं आहे. बघा पुन्हा एकदा समजून घ्या, ही आपण 34 बाही कटिंग करत आहोत ना, पूर्ण उंची टाकलेली आहे 10.5ची आणि अर्धा इंच बाही जोडण्यासाठी खालच्या साईडने अर्धा इंच फोल्ड करण्यासाठी असं टाकलं, म्हणजे 11.5चं मेजरमेंट झालेलं आहे. तर त्या पहिल्यांदा सगळ्यात अगोदर आपण चेस्टचं मेजरमेंट टाकूया. छाती 34 आहे, 34चा चौथा करायला लागतो आपल्याला. 34चा चौथा म्हणजे बघा, चौथा भाग करायचा तर 8.5 येतं. हे बघा 8.5. आणि पुढं आपल्याला शिलाई मार्जिन लागतं. शिलाई मार्जिन तुम्हाला लागतं तेवढं घेतलं चाललं. इथं मी 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. दंडगेर जेवढा असेल दंडगेर त्याच्या निम्म करून आपल्याला टाकायला लागतं. आपला बघा ब्लाऊजचा दंडगेर टाकायचा. दंडगेर आहे 6चा आणि पुढे शिलाई मार्जिन 2 इंच. जेवढं आपण वरच्या साईडला शिलाई मार्जिन घेतले तेवढंच खालच्या साईडला बरोबर शिलाई मार्जिन घ्यायचं. हे बरोबर बघत आलेलं आहे. तर ते आपण व्यवस्थित असं हे बघा जोडून घेऊया. जेवढं शिलाई मार्जिन घेतले तेवढंच बरोबर व्यवस्थित असं जोडून घ्यायचं. हे जोडून तो बघा वरच्या साईडनं आपल्याला 2.5 इंच टाकून घ्यायचं. हे 2.5 इंच चौकडी टाकलेलं आहे. हे बघा बंद बाजूकडनं आपलं 2 इंच. तर बघा बाहीचा आकार देताना का इथून असंच घ्यायचं. फक्त हे आपण साधी बाही कटिंग करणार. तुम्हाला मग पुढे तुम्हाला सांगते आपलं पफ क्रिएशन किती द्यायचं. हे बरोबर का, हे बरोबर असं आणि हे बघा अशी दिलेला का बाहीचा आकार बरोबर का असा देऊन घ्यायचा. बघा बाहीचा आकार दिलेला आहे. तर आता मेन आपल्याला इथं चुनीसाठी लागणार आहे. तर बघा चुनीसाठी आपल्याला घेताना वरच्या साईडला बघून घ्या तुम्हाला केवढा पफ पाहिजे. जर जास्त नको असेल तर 2.5चा घेतला तर चालेल, किंवा थोडंसं नॉर्मल जास्त जेवढा पाहिजे तेवढा तर घेतला चालेल. 3चा घेतला तर चालेल. तर आपण इथे 3चा घेऊया. पूर्ण उंच टाकून आपल्याला घेताना मी तुम्हाला कपडा सांगितलेला आहे. आणि जर मोठीच बाही असेल 15च्या पुढची तर तुम्हाला अर्धा मीटर कपडा लागणारच आहे. इथं हे बघा 3चं मेजरमेंट घेतलेलं आहे आपण. हे बरोबर तेव्हा 3चं मेजरमेंट घेऊन बरोबर आपण असं इथं पण का 3चं घेतलेलं आहे. बघा आता हो का हे 3चं असं घेतलेलं आहे. तर आता बघायचं हो का इथून बरोबर असा असा आकार द्यायचा. हे बघा असं बॉक्स करून घेतला आणि इथून बघा बरोबर हो का असं आकार द्यायचा. आणि बघा बरोबर असा आकार देऊन घ्यायचा. हा बघा बरोबर आकार देऊन घेतलेला आहे हो का. हा असा आकार व्यवस्थित हो का असा हा असा आकार बरोबर हो का असं इकडे घ्यायचा. आता बघा ह्याला आपल्याला काही मुंड्याची खोली द्यायची गरज नाही आहे. शेवटी नॉर्मल आपण बाही जोडताना थोडीशी पुढच्या साईडने दिली तर चालेल किंवा नाही दिली तर चालेल. तर आता कटिंग करून घेऊया का. पहिले साईडचं कटिंग करून घेऊया. पॉईंट कुठं आहे तिथे लक्षात ठेवायचं. बरोबर पॉईंटवर काय तर कट देऊन घ्यायचा, म्हणजे आपल्याला चुन्या देण्यासाठी इथे कट देऊन घ्यायचा. तर का बाही ओपन करून घेऊया. हे बरोबर का बाही झालेली आहे आपली कटिंग करून. तर तुम्हाला आता सांगते चुनी वगैरे कशी द्यायची. हे काय करायचं दोन्ही साईडला आपण कट का द्यायची. कट दिले का नाही बरोबर आपलं काय होतं बाही आपल्याला बरोबर आपली जेवढी चुनी घ्यायची ना तेवढी चुनी घ्यायला बरोबर येते. आता बघा हे ओपन करून घ्यायचं. आता बघून घ्यायचं खालच्या साईडला आपण इथं बिना अस्ताची बाही आहे ना त्यामुळे आपण थोडंसं पाव आणि थोडंसं पाव असं फोल्ड करून घेऊया, म्हणजे बरोबर आपलं होणार आहे. अस्तरची बाही असेल तर सरळ ब्लाऊज ठेवायचं, त्याच्यावर अस्तरची बाही ठेवायचं आणि शिलाई पण आतल्या साईडला पलटी करून द्यायचं. ते पण अस्तरची बाही असेल तर बिना अस्तरची बाही असेल आहे असं काही थोडंसं फोल्ड करून घ्यायचं.
तसंच आता दुसऱ्या पण बाहीला बघा जेवढं आपण घेतले ना अर्धा इंचचं तेवढंच फोल्ड करून अर्धा इंच पण घेताना एक फोल्ड आणि अजून एक फोल्ड म्हणजे बरोबर आपलं दोन्ही सारखं येणार आहे. कटिंग केलेलं आहे. तर दोन्ही याला खालून शिलाई करून घेतली. आता बघा बाहीची भोका चुनी देताना इथे मेन म्हणजे चुनी देताना काय करायचं तुम्हाला सांगते हो का. हे आहेत ना इकडून चुनी आपल्याला बाजूला द्यायच्या हितपर्यंत चुनी द्यायच्या का ह्यामध्ये आपण सेंटर काढ तिथपर्यंत चुनी देणार तर का व्यवस्थित हो का असं हे चुनी द्यायची. ही एक अशी चुनी ही बरोबर हो का इथे एक चुनी व्यवस्थित हो का चुनी आपल्याकडे साईडला देताना द्यायची बरोबर हो का व्यवस्थित अशी ह्या साईडने एक पलटी आतल्या साईडला व्यवस्थित हो का. एकदा इकडून प्लेटा दिल्या की एकदा समोर प्लेटा द्यायच्या बरोबर हो का चुनी देऊन घ्यायची बरोबर. जिथपर्यंत आपण चॉकचं टिक करून घेतो तिथपर्यंत बरोबर चुनी घ्यायची समोरासमोर चुनी देऊन घ्यायच्या. काही चुनी देऊन झालेले आहेत हो का बरोबर झालेले आहेत एकदम छान अशा का चुनी झालेले आहेत. तर दुसऱ्या सांग दाखवते बरोबर. परत चुनी दुसऱ्या बाईला चुन्या घ्यायच्या आपण बरोबर इथं टिक करून घेतलेलं आहे हो का. ही चुनी देता नका जिथं आपण चॉकचं टिक तिथं हो का आपल्या साईडला अशी प्लेट देऊन घ्यायची अशी आणि त्याच्यानंतर शिलाई करायची. तशी दुसरी प्लेट द्यायची अशी अजून एक द्यायची अशी दुसरी एक द्यायची बरोबर अशी हो का. हे मधोमध आलेलं आहे आपलं मध्ये सेंटर आलेलं आहे. तर आता काय करायचं आपल्याकडच्या साईडनं हो का आतल्या साईडला ज्या समोरच्या साईडला चुनीला असं चुनी देऊन घ्यायची. आपल्याकडे चुनी द्यायची नाही समोरच्या आतल्या साईडला द्यायची अजून एक द्यायची परत दुसरी एक द्यायची व्यवस्थित हो का. जिथपर्यंत आपण चॉकचं टिक केलंय ना बरोबर घेतलं ना ते तर आपण टक्स देऊन घेतलं तिथपर्यंत बरोबर शिलाई करून घ्यायची हो का बरोबर शिलाई करून घेतलं नको. ही आपल्याशी भाई छान अशी हो का भाई आपली तयार झाली. तुम्हाला दाखवते का दोन्ही पण दाखवते भाई. हे बघा हो का प्लेट आलेली हे लावलं का खूप छान असं वर पप येतो. तुम्हाला मी सांगेल 3चं घ्या 3.5चं घ्या जास्त पप हवं असेल 3.5चं वगैरे घेतलं तर चालेल किंवा 4चं घेतलं तर चालेल. कसं पपसाठी हे बघा हे असं घेतलेलं आहे. बाही जोडताना पण बघा बरोबर आपला सेंटर असतो ना तिथनं बाही जोडायचं असते. मुंड्याची खोली पुढच्या साईडला येऊन द्यायची असते बाही येते. तर बघा कशी वाटली बाई नक्की मला कमेंट करून सांगा. आणि बघा ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा. एकदम सोपं छान असं मी सांगितलं चुनीची बाही. बरेच पडले प्रश्न चुनीची बाही कटिंग कशी करायची एकदम सोपं आहे बरं का. आता बघा जर तुम्हाला वाटते नाही तर मुंड्याची खोली द्यायची नॉर्मल पुढच्या साईड दिली तर चालेल किंवा नाही दिली तर काही हरकत नाही. बघा छान असं मी एकदम सोपं छान असं पफ स्लीव्स कटिंग कसं करायचं सांगितलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ बघायचे तर पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय थँक्यू.